आजच्या व्हिडिओत आपण पितृपक्षाची एक कथा जाणून घेणार आहोत। एका गावात एक शेठजी राहत होते। ते खूप श्रीमंत व धनसंपन्न होते। त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती। त्या मुलीचे नाव होते धोदाबाई। मुलीचा विवाह त्यांनी गावातीलच एका तरुणाशी करून दिला होता, परंतु तिची परिस्थिती खूपच गरिबीची होती, म्हणून आईवडील तिच्याकडे लक्ष देत असत। तिला त्यांचाच आधार होता। परंतु काही काळानंतर असे झाले की त्या शेठजींचे आणि त्यांच्या पत्नीचे आकस्मिक निधन झाले। आता घरातील सर्व कारभार मुलगा आणि सुनेच्या हातात आला। तिचा भाऊ खूप चांगला होता, परंतु भाऊजाई तिला नेहमी पाण्यात पाहत असे। तिच्या गरीब परिस्थितीमुळे तिला नेहमी घालून पाडून बोलत असे। एकदा श्राद्ध पक्षाचा महिना आला तर तिच्या भावाने पत्नीला सांगितले की मी हरिद्वारला जात आहे, तू पितृपक्षादरम्यान माझ्या बहिणीला 15 दिवस बोलावून घे आणि तिला दररोज जेवायला दे। त्याने भरपूर किराणा सामान, डाळ, तांदूळ, तेल, तूप सर्व काही आणले आणि हरिद्वारला निघून गेला। त्याच्या पत्नीने विचार केला की माझ्या नंदेचे नाव धोदाबाई आहे व माझ्या बहिणीचे नाव गोदाबाई आहे, तर ननंदेला जेवण देत बसण्यापेक्षा माझ्या बहिणीला जेवायला बोलावते। असा विचार करून तिने आपल्या बहिणीला 15 दिवस माझ्याकडे जेवायला ये असे आमंत्रण देऊन टाकले आणि आपल्या नंदेला म्हणजे धोदाबाईला घरात काम करण्यासाठी व पीठ दळण्यासाठी बोलावून घेतले। धोदाबाई दररोज जंगलातून लाकडे जमा करून ती विकत असे आणि त्यावर तिचा रोजचा उदरनिर्वाह होत असे। परंतु वहिनीने कामाला बोलावले म्हणून लाकडे आणायला ती काही गेली नाही। तेव्हा तिच्या मुलांनी तिला विचारले की तू तर मामीकडे जाशील, मग आम्हाला पिठाचा घाटा बनवण्यासाठी पीठ कुठून आणशील? त्यावेळी तिने सांगितले की मी तिकडे पीठ दळण्यासाठी जात आहे, तर तेथे पीठ दळता दळता हात व कपडे पिठाने भरतील, तर घरी येऊन ते कपडे व हात झटकून जे पीठ निघेल त्या पिठाचा घाटा बनवून तुम्हाला खायला देईल, असे म्हणून ती भावाच्या घरी गेली। तेथे दिवसभर पीठ दळले आणि घरी येण्यास निघाली तर भाऊजाईने सांगितले, ताई श्राद्धाचे काम आहे म्हणून हात धुवून आणि कपडे झटकून जा। म्हणून तिने कपडे झटकले व हात धुतले, मग घरी गेली। त्या दिवशी कपडे व हात झटकून पीठ मिळाले नाही, म्हणून त्या दिवशी ते सर्व उपाशीच झोपी गेले। लाकडे गोळा करायला गेली असती तर तिच्या घरात चूल पेटली असती, परंतु भावाच्या घरी दिवसभर काम करूनही त्यांना उपाशी झोपावे लागले। 2-4 दिवसांनी पुन्हा भाऊजाईने तिला निरोप पाठवला की उद्या तुमच्या आईवडिलांचे श्राद्ध आहे, म्हणून स्वयंपाक करण्यासाठी लवकर घरी या। तर मुले म्हणाली, आई तू त्या दिवशी मामीकडे कामाला गेली तर त्या दिवशी आम्हाला उपाशी झोपावे लागले, आजही काय उपाशी झोपायचे का? तर तिने सांगितले, नाही, मी स्वयंपाक करायला गेले की पिठाचे व तांदळाचे हात एका भांड्यात धुवेन, ते पाणी घेऊन येईन आणि त्याचा तुम्हाला घाटा करून देईन। आता ती तिकडे स्वयंपाकाला गेली। तांदूळ, पीठ, डाळ सर्वांचे हात तिने एका भांड्यात धुतले। भाऊजाईने सांगितले की ते श्राद्धाचे काम आहे, ते पाणी एका खड्ड्यात टाकून द्या, आणि तिने ते पाणी एका खड्ड्यात टाकून दिले। त्यानंतर धोदाबाईने सांगितले, वहिनी मी घरी जाऊ का? तर वहिनीने सांगितले, हो जा, सर्वांचे जेवण झाले की मी बाहेरचे झाड हलवेन, झाड हलले की जेवण करायला या। तिने हो म्हटले आणि घरी गेली। मुलांनी सांगितले, आई पिठाचे व तांदळाचे पाणी नाही आणले का? तर तिने सांगितले, नाही ना, श्राद्धाचा स्वयंपाक होता ना, म्हणून आज जमले नाही। आज मामीने ते पाणी एका खड्ड्यात टाकले। ती दिवसभर झाडाकडे पाहत राहिली, परंतु झाड काही हलले नाही आणि तिलाही जेवायला काही मिळाले नाही। तिने बाहेरून 7 खडे उचलले व ते घेऊन एका भांड्यात ठेवले व पाणी टाकून ते भांडे चुलीवर ठेवून दिले। मुलांनी सांगितले की आई भूक लागली आहे, तर धोदाबाईने सांगितले की हे खडे शिजले की मग जेवायला देते। मुले भुकेने व्याकुळ झाली व रडता रडता झोपी गेली। तिला खूप वाईट वाटले, ती खूप रडली। तिने विचार केला, आज तरी मी लाकडाची मुळे आणायला हवी होती, तेवढे 4 पैसे आले असते तर मुलांना काहीतरी खायला देता आले असते, मुले अशी उपाशी राहिली नसती। असा विचार करता करता तिचाही डोळा लागला। काही दिवसांनी सर्व पित्री अमावस्या आली। सगळीकडे त्या दिवशी खीरपुरीचा स्वयंपाक केला जात होता। हिच्याकडे पैसे नसल्याने तिला खूप वाईट वाटले आणि ती रडू लागली। तेथे हरिद्वारला तिचा भाऊ
त्यावेळी आपल्या पूर्वजांच्या नावाने तर्पण करीत होता, तर त्या पाण्यातून रक्ताचे थेंब पडायला लागले. तो घाबरला. त्याने ब्राह्मणांना विचारले, हे काय होत आहे? तर ब्राह्मणाने सांगितले, हा एका सवाष्ण स्त्रीचा तळतळाट आहे, म्हणून पाण्यातून रक्त पडत आहे. तुझ्या बहिणीचा हा तळतळाट आहे. तर त्याने ब्राह्मणांना सांगितले, नाही, हे शक्य नाही. मी माझ्या पत्नीला सांगून आलो आहे की 15 दिवस माझ्या बहिणीला जेवायला बोलाव. तुम्ही हे खोटे बोलत आहात. तर ब्राह्मणाने सांगितले, मी जे सांगतोय ते अगदी खरे आहे. आता ते मानायचे की नाही मानायचे ते तुझे तू बघ. तो तर्पण करता करता उठून गेला व तडप घरी निघाला. घरी परतताना त्याला रात्र झाली. रात्री तो एका पिंपळाच्या झाडाखाली झोपला. सर्व पित्रे अमावस्या होती, म्हणून त्या दिवशी सर्व पित्र त्या पिंपळाच्या झाडावर जमा झाले होते. कोणी म्हणत होते मी खीर खाल्ली, तर कोणी म्हणत होते मी भजे खाल्ले. कोणी कढी भात खाल्ला होता, तर कोणी भेंडी गिलके खाल्ले होते. कोणी काय तर कोणी काय. परंतु याच्या आईवडील, ते शेठजी व त्यांची पत्नी फक्त शांत बसून होते. ते काहीच बोलले नाहीत. त्यावेळी सर्व पित्र म्हणाले की तुम्ही का काहीच बोलत नाहीत? तुमच्या घरात तर खूप धनसंपत्ती आहे, मग तुम्हाला तर खूप छान छान पदार्थ खायला मिळाले असतील. त्यावेळी ते दोघे बोलू लागले की हो, धन तर आमच्या घरात भरपूर आहे, परंतु इतके असूनही श्राद्धाच्या दिवशी माझ्या मुलीने जेवण केले नाही. आमच्या घरून एक सवाष्ण उपाशी गेली, म्हणून आम्हाला त्या दिवशी काहीही जेवायला मिळाले नाही. मुलगा खाली बसून हे सर्व ऐकत होता. सर्व पित्र एकदम म्हणाले की चला, आपण सर्व मिळून धोदाबाईच्या घरी जाऊन तिला धन देऊन येऊ. ते धोदाबाईच्या घरी गेले आणि तिचे दार वाजवले. तर धोदाबाईने सांगितले, मी व माझी मुले उपाशीच झोपलेले आहेत, मी काही दार उघडत नाही. तर पितृदेव म्हणाले, तू दार तर उघड. तिने झोपेतच दार उघडले. ते तिच्या घराच्या चारी कोपऱ्यात फिरले व एक काठी तिच्या हातात दिली व तिला सांगितले की सकाळी उठून स्नान करून शुद्ध होऊन घरातील स्वच्छता कर. ही काठी कडेत फिरव, तुझ्या आवडीचा स्वयंपाक तयार होईल. मग तू आणि तुझी मुले पोटभर जेवण करा. उद्या तू श्राद्धही कर आणि ब्राह्मण भोजनही घाल. तुझ्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंद येऊन जाईल. असे म्हणून पितृदेव निघून गेले. सकाळी ती उठली तर घराच्या चारही कोपऱ्यात धनाच्या राशी पडलेल्या होत्या. मग तिने स्नान करून घरातील स्वच्छता केली व ती काठी घेऊन कढईमध्ये फिरवली, तर 32 प्रकारच्या भाज्या व 36 प्रकारची पक्वान्ने तयार झाली. तिने व मुलांनी पोट भरून जेवण केले. त्यानंतर तिने विचार केला की पितृदेवांनी मला श्राद्ध करण्यास सांगितले होते आणि श्राद्धात तर माहेरचे व्यक्ती जेवण करायला बोलवायला हवे. असा विचार करून ती भाऊ भाऊजाईला श्राद्धाच्या जेवणाचे आमंत्रण देण्यास गेली. तेथे नेमका तिचा भाऊही हरिद्वारहून परत आला होता. धोदाबाईने आपल्या वहिनीला सांगितले की मी श्राद्ध घालत आहे, तर तुम्ही माझ्या घरी जेवण करायला या. त्यावेळी वहिनीने सांगितले की मी जेवण करायला तर येईन, परंतु मी एकटी नाही, माझा खूप मोठा परिवार आहे. तर धोदाबाईने सांगितले, वहिनी तुम्ही सगळ्यांना घेऊन या. असे म्हणून धोदाबाई निघून गेली. तिच्या वहिनीने विचार केला की काल तर ती भुकेने पार तरफडत होती आणि आज सर्वांना जेवणाचे आमंत्रण देत आहे. चला, सर्वांना जमा करून घेऊन जाऊ. जेवण तर नाही मिळणार, परंतु तमाशा तर बघायला मिळेल. असे म्हणून तिने खूप जणांना जमा केले व धोदाबाईकडे घेऊन गेली. येथे धोदाबाईने कढईत काठी फिरवताच स्वयंपाक तयार होऊ लागला. अशा प्रकारे खूप पदार्थ पंचपक्वान्नांचे भोजन तयार झाले. तिची भावजाई घरी आली. तिने तिचे ऐश्वर्य पाहिले. तिने व तिच्या माहेरच्यांनी सर्व पंचपक्वान्नांवर आडवा हात मारला. यथेच्छ पोटभर जेवले. गप्पा गोष्टी झाल्या. हसत बोलत ते घरी आले. दुसऱ्या दिवशी तिने आपल्या नंदेला घरी जेवायला बोलावले आणि तिच्या मुलांनाही बरोबर घेऊन यायला सांगितले. तिने उंची शालू परिधान केला, खूप दागदागिने घातले. मुलांनाही नवीन कपडे घालायला दिले आणि त्यांच्या खिशात काजू बदाम सुका मेवा दिला व मामांकडे जेवण करायचे नाही, सुका मेवाच खायचा असे सांगितले. नणंद आलेली पाहून तिने तिला बसायला पाठ दिला. पंचपक्वान्नांचे जेवण वाढले. मुलांनाही ताटे वाढले. तर धोदाबाईने सांगितले, वहिनी आणखी एक रिकामे ताट आणा. वहिनीने सांगितले, अहो ताई, जास्त काहीही वाढलेले नाही.
त्याच्यातून काहीही काढू नका, ते सर्व खाऊन घ्या. तर दुधाबाईने सांगितले, नाही वहिनी, मला अजून एक रिकामे ताट हवे आहे. तर वहिनीने एक रिकामे ताट आणून दिले. दुधाबाईने त्या ताटात आपले सर्व दागिने काढून ठेवले व त्यावर एक एक मिठाई ठेवू लागली. भाऊ भाऊजाई हे सर्व पाहत होते. मुलेही जेवण न करता खिशातून सुकामेवा काढून खाऊ लागले. त्यावेळी भाऊजाईने सांगितले, ताई, तुम्ही हे काय करीत आहात? तुम्ही जेवण का करीत नाहीत? त्यावेळी तिने सांगितले, वहिनी, तू ज्यांना जेवायला बोलावले त्यांना खाऊ घालते आहे. मी तर श्राद्धाच्या दिवशी पोटभर जेवले. भाऊजाईने खाली मान घातले. दुधाबाई म्हणाली, वहिनी, त्या दिवशी मी येथे दिवसभर काम केले, त्यामुळे मी लाकडे आणायला जाऊ शकले नाही आणि मला व मुलांना उपाशी राहावे लागले. तुम्ही म्हणालात की मी झाड हलवले की जेवायला या. मी दिवसभर वाट बघितली, परंतु झाड हललेच नाही. आता माझ्याकडे पैसा आला आहे, त्या पैशाला पाहूनच तू मला जेवायला बोलवले आहेस, हे न समजणे इतके मी मूर्ख नाही. भाऊ हे सर्व ऐकत होता, परंतु तो काहीही बोलला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तो आपल्या पत्नीला म्हणाला, अगं अगं, तुझ्या माहेरी खूप मोठी आग लागली आणि तुझ्या आईवडिलांचे घर, धन धान्य, कपडे, अन्नधान्य सर्व काही जळून गेले. म्हणून तुझ्या माहेरी घेऊन जाण्यास काहीतरी दे. तिने गाडी भरून गहू, तांदूळ, कपडे, तुपाचे व तेलाचे डबे, गूळ, साखर असे सर्व भरून दिले व एका पेटीत रत्ने भरली आणि आपल्या मुलाकडे देत म्हणाली, ही पेटी फक्त आजीकडे दे. ती गाडी घेऊन तिचा पती निघाला आणि दुधाबाईच्या घरासमोर गाडी उभी केली. त्याचा मुलगा म्हणाला, बाबा, हे तर आजीचे नाही तर आत्याचे घर आहे. तर त्याने सांगितले, मला तहान लागले आहे. असे म्हणून तो खाली उतरला व बहिणीच्या घरी ते सर्व सामान उतरवले. मुलाच्या हातातून ती पेटी घेतली आणि बहिणीला दिली. येथे तो मुलगा पळत पळत घरी आला व आईला सर्व काही सांगितले. तर ती खूप चिडली आणि जोर जोरात रडू ओरडू लागली. तिचा पती घरी आला तर त्याला तिने सांगितले की माझ्या बरोबर इतका मोठा खोटेपणा केला तुम्ही. माझ्या माहेरी आग लागली आहे असे सांगून गाडी भरून सामान तुमच्या बहिणीला देऊन आला. मला काही माहित नाही, आत्ताच्या आत्ता ते सर्व सामान परत आणा. त्याला खूप राग आला. त्याने हातात काठी घेतली, तिचे केस धरले आणि तिला मारू लागला आणि म्हणाला, तू मला काय सांगितले की बहिणीला 15 दिवस जेव घातले, ते तुझ्या बहिणीला की माझ्या बहिणीला हे नाही सांगितले? माझ्या बहिणीकडून काम करून घेतले आणि तिला उपाशी ठेवले. माझ्याशी तू किती खोटे बोलली. मला तर हे आधीच समजले होते. ज्यावेळी मी घरी हरिद्वारला श्राद्ध व तर्पण करीत होतो, त्यावेळीच त्या पाण्यात रक्त पडू लागले. त्यावेळी ब्राह्मणाने मला सर्व काही सांगितले होते, परंतु मी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. जेव्हा माझी बहीण घरी आली त्यावेळी मला सर्व काही समजले. तू किती खोटे बोललीस. तुझ्यामुळे माझे सर्व पूर्वज उपाशी राहिले, माझे श्राद्ध फुकट गेले असे म्हणून तो तिला मारू लागला. तिने त्याचे पाय धरले व क्षमा मागू लागली. त्यावेळी त्याने तिला सांगितले की माझी नाही, माझ्या बहिणीची क्षमा माग. त्याने दुधाबाईला घरी बोलावले व आपल्या पत्नीला तिच्या पाया पडायला सांगितले. ती दुधाबाईचे पाय धरून खूप रडू लागली. दुधाबाईने तिला माफ केले आणि सर्वांनी मिळून हसत बोलत जेवण केले. तर अशा प्रकारे दुधाबाईवर पितृदेवांची कृपा झाली. मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.